धारणगाव रोडवरील दहशत प्रकरणातील आरोपींची कोपरगाव शहरातून धिंड। कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तलवार, चॉपर व लाकडी दांडक्यांच्या जोरावर दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी फिर्यादी साहिल उमर कुरेशी वय 22, व्यवसाय पान टपरी, सुभाषनगर, कोपरगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैभव कुराडे, राहुल चवणके, रितेश सोनवणे, भोल्या, स्वराज सोळसे, सनी जाधव यांना अटक करण्यात आली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। या सर्व आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून धारणगाव रोड घटनास्थळावरून या आरोपींची धिंड काढली आहे। 8 जून 2026 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास धारणगाव रोड परिसरात घडली। आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादी लाकडी दांडगे, चॉपर व लाथाबुक्क्यांची मारहाण केली तसेच शिवीगाळ व दमदाटी करत हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण केली होती। या सर्व आरोपींना आज कोपरगाव शहर पोलिसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक धारणगाव घटनास्थळावरून धिंड काढत त्यांची दहशत मिटवल्याचा संदेश दिला आहे। यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपपोलीस निरीक्षक संदीप सोने, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे, श्रीकांत कुऱ्हाडे, महेश फड, प्रसाद साळुंके, अमित राठोड, बाळू धोंगडे, एकनाथ लिंबुरे सर्व पोलीस कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते।